नमस्कार सर्वांना. मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते. तर आज आहे फ्रायडे. इथे आहे माझी ट्रॉली आणि मी निघाली आहे ग्रोसरी शॉपिंगला. तर थोडंसं घाई गडबड सर्व चालू आहे. तर आता चाललेली आहे WDC मॉलला, म्हणजे लुलू सुपर मार्केटला. बरीचशी ग्रोसरी घ्यायची आहे आणि स्पेशली घेण्यासाठी जाते आहे फिश, प्रॉन्स वगैरे, कारण मंदार आज जाणार आहेत रात्री कॅम्पेनला. तर आता ते दुपारी येतील ऑफिसमधून. सर्व ऑफिसमधले फ्रेंड्स मिळून जात आहेत. सर्व मॅरिनेशन वगैरे सर्व देण्याचं काम मंदार माझ्याकडे घेऊन आलेले आहेत. आपला नवरा कधीतरी जातो फिरायला त्यांच्या फ्रेंडसोबत, तर बिझी शेड्यूलमधून सुद्धा मला त्याला सगळं करून द्यायचं आहे. तर ऑलरेडी काल आहे ना चिकन आणलं, तर ते मी मॅरिनेट रात्रीच करून ठेवलं आहे, कारण जितकं चांगलं मॅरिनेशन होईल तर तितकं चांगलं बार्बिक्यू त्यांना तिकडे करता येईल म्हणून. आणि आत्ता मी चाललेली आहे फिश आणण्यासाठी. तर फिशमध्ये त्यांना मे बी सुरमई घ्यायची आहे, प्रॉन्स घ्यायचं आहे. आता काय अवेलेबल आहे, किती फ्रेश आहे त्यावर मी डिसाईड करेन. आणि जमलं तर त्यांना सोबत मिंट चटणी वगैरे बनवून द्यायची आहे आणि काही व्हेजचं मॅरिनेशन बनवून द्यायचं आहे. कोणीतरी दुसरं व्हेजचं सर्व आणणार आहे, पनीर आणि व्हेजिटेबल्स वगैरे. सो मला फक्त त्याचं मॅरिनेशन प्रिपेअर करून द्यायचं आहे. आणि मी ना लवकर निघाली आहे, 9:30 वाजलेत आत्ता. तर सकाळी सगळं पटापट आर्विकचं स्कूलचं त्याचं टिफिन, तो गेल्यावर मंदार, तर ते सर्व केल्यानंतर घर आवरून आत्ता मी निघाली आहे. तर थोडंसं ना दमायला होतं आहे, कारण काय होतं आहे माहिती आहे, कंटिन्युअसली रुटीन एकदम बिझी आहे. कारण काल आर्विकच्या स्कूलमध्ये गेले होते, त्याला पिक करायला संध्याकाळी 5 वाजता. काल होतं त्यांचं फ्रेंडशिप ॲट बेस्ट म्हणून इव्हेंट होता. सो म्हणजे मॉर्निंगला तो सकाळी नॉर्मल स्कूलला गेला त्याच्या टायमिंगला, 6:45ची जी बस असते त्याला. ही इव्हेंट जी होती ती आफ्टर स्कूल 12:30 नंतर सर्व म्हणजे ड्रेस चेंज करून मग वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करून घेतल्या. बरंचसं सिग्नलच्या रिलेटेड सिम्युलेटर होतं ड्रायव्हिंगचं वगैरे, बरेचसे असे वेगवेगळे गेम्स होते. सो मुलांनी खूप एन्जॉय केलं. पण पिक करायला ना बस नव्हती सोडणार त्यांना, आपल्याला जायचं होतं. तो सिग्नल आहे म्हणून थांबली आहे. सो आर्विकचा जो क्लासमेट आहे त्याची मॉम आणि मी, आम्ही दोघांनी आहे ना एकत्र रेंटल कार बुक केली आणि मग आम्ही इथून डिरेक्टली ती स्कूलजवळ गेलो, कारण स्कूल लांब आहे. मग आम्ही तिथेच मुलांना घेतलं आणि लगेच सेम कारने पुन्हा रिटर्न आलो. म्हणजे आम्ही एक साधारणतः निघालो होतो 4 वाजता घरातून, पोचायला 6 वाजले. आणि मग संध्याकाळचं पुन्हा सर्व रुटीन. आणि आता हे मॅरिनेशनचं आहे, त्याच्यामुळे आता मी पटापट जाते. सकाळी सकाळी सर्व फ्रेश असतं ना, तर मला बरं शॉपिंग, इतर माझी ग्रोसरीसुद्धा घरातली घ्यायची आहे. सो ते सुद्धा सर्व मी घेते आणि जेवढं शक्य होईल तेवढं तुमच्यासोबत शेअरसुद्धा करते. उद्या संकष्टी आहे, तर मोदकाचीसुद्धा तयारी करायची आहे. तर आता मी पहिल्यांदा जाते WTCला आणि मग दाखवते तुम्हाला. असं सर्व रुटीन एकदम बिझी, धावधाव पळपळीचं असं चालू आहे. पण दॅट इज अ पार्ट ऑफ लाईफ. आपल्याला काम केल्याशिवाय कुठलीच गोष्ट अचीव होत नसते, त्यामुळे करावंच लागतं प्रत्येकालाच. आताचं सुपर मार्केट कसं दिसतं आहे ते दाखवते. तर आता सर्व क्रिसमस ट्री आलेले आहेत. इथे अशा चेअर्स आहेत. ब्रेड घेतला आहे. इथून मी घेते खारी, पण खारी दिसत नाही आहे. चेंज केलं आहे आणि बेकरी सेक्शनला मी खूप दिवसांनी आली आहे, कारण तर फराळ होता त्याच्यामुळे खारी वगैरे सर्व बंद झालं होतं. सो बघते कुठे आहे. तर खारीची जागा आता चेंज झाली आहे, या बाजूला आहे, पण ती इतकी डार्क ब्राऊन आहे तर मला अशी आवडत नाही, त्यामुळे यावेळी मी काही खारी घेतली नाही. आणि आज मी येण्यापूर्वीच ना प्रॉपर प्लॅनिंग करून आली आहे की मला आधी काय घ्यायचं आणि नंतर, जेणेकरून माझा वेळ सेव्ह होईल आणि मला घरी लवकर जाता येईल. फिश घेऊन ती क्लिनिंगला देते. क्लिनिंग करून मिळेपर्यंत माझी ग्रोसरी सर्व शॉपिंग होईल. इथला मूळचा व्यवसाय मासेमारी असल्यामुळे इथे खूप फ्रेश फिश मिळतात. आणि माझं ओपिनियन विचाराल ना, तर भारतातल्या मला चिकनची टेस्ट आवडते आणि इथल्या फिशची, कारण इथल्या फिशच्या फ्रेशनेसमुळे त्याची टेस्ट एकदम वेगळीच असते. ते सुरमईनं आपल्याला 2 प्रकारे घेता येते, एकतर अख्खी सुरमई किंवा पीस केलेले. काही दिवसापासून अख्ख्या सुरमईचा रेट थोडा कमी झालेला आहे. आज 31 दिराम आहे आणि पीसेस केलेला सुरमईचा एक साधारणतः 60 ते 65 दिराम असतो. आणि काय सांगू, कधी न दिसणारे बोंबील हल्ली इथे नेहमी दिसतात, जे मी 2 ते 3 वेळा घेऊन गेली. इतके मस्त बोंबील असतात चवीला.
मला पाहिजे असलेल्या साईजची सुरमई मी त्यांना आतून आणायला सांगितली, जिचं वेट साधारणतः 1700 ते 1800 ग्रॅम झालेलं आहे. तर इथे प्रॉन्ससुद्धा 2 ते 3 प्रकारचे असतात. तर ज्यापैकी सर्वात मोठ्या साईजचे मी साधारणतः 1 किलो प्रॉन्स सिलेक्ट करून त्यांना क्लिनिंगसाठी दिले. इथे फिशचे स्टिकर्स मी ट्रॉलीला लावून ठेवले आहेत. तर ज्यावेळी पण मी आता फिश क्लिनिंग झाल्यानंतर कलेक्ट करायला जाणार ना, त्यावेळी हे स्टिकर्स मी त्यांना देणार. इथे फिश आपल्याला कशी कट करून हवी आहे ना, ते त्यांना एकदम प्रॉपरली सांगावं लागतं. जसं मी आता सुरमईला सांगितलं की मला हेड नको आहे, टेल नको आहे, पीसेस मला थिन हवे आहेत, स्लॅन्टन हवे आहेत. इथे नॉर्मली फिशचे पीसेस आहेत ना, खूप जाडे जाडे कट करतात. आणि आता फिश क्लिनिंगसाठी 15 मिनटं लागतील, तेपर्यंत माझे इतर सर्व गोष्टी घेऊन होतील. आणि युटेन्सिलच्या सेक्शनमधून जाणं माझं मस्ट आहे. माझ्याशी बरेच जण रिलेट करतील. एखादी कुठलीही गोष्ट आवडली, कुठलाही पॉट आवडला की तो लगेच घेता यावा म्हणून. इथे तुम्हाला संपूर्ण एक सेक्शन बार्बिक्यूचं सर्व सामान दिसेल, कारण लोक इथे विकेंडला फ्रेंड्ससोबत बार्बिक्यू करणं पसंत करतात. जसं मंदाच्या ग्रुपने सुद्धा ना आता हे सर्व खरेदी केलं. इथून मी घेते अमूलचं गार्लिक फ्लेवर असलेलं सॉल्टेड बटर, कारण बार्बिक्यू करताना अप्लाय करायला जे लागेल ना त्यासाठी द्यायला. आणि मी सुद्धा ना इथे बरेचसे बटरचे ब्रँड्स मिळतात, पण आपलं अमूलचं हाफ KGचे बटरचेच पॅक मी घेते, कारण मला कुकीजसाठी ना भरपूर बटर लागतं. डेअरी सेक्शनमधून मला लागणारा कर्डचा डब्बासुद्धा घेतला, कारण घरी आहे ना तो आज संपूर्ण मॅरिनेशनला यूज होईल. आणि मग लगेच मी नेक्स्ट घेऊन ठेवते, कारण कर्ड मी नेहमी घरात ठेवतेच, कारण दही जेवणासोबत आणि चपातीसोबत आर्विक आणि मला दोघांनाही खूप आवडते. त्यामुळे दह्याचे डब्याने इथे आपले भरपूर जमा होतात. इथे मधल्या सेक्शनला सुद्धा राईस, ऑइल आणि बऱ्याचशा गोष्टी असतात, जिथून आता मी ऑइल घेते. इथे ऑइलचे सुद्धा भरपूर प्रकार मिळतात, पण एक गोष्ट मी कटाक्षाने पाहून घेते, ती म्हणजे 100% सनफ्लावर. ते पाहूनच मी घेते. आणि ज्यामध्ये मी आहे ना अल्कोझाय, फॉर्च्यून आणि नूर असे हे 3 प्रकारचे ऑइल शक्यतो वापरते. आणि या सेक्शनला आपल्याला 5 KGच्या सर्व बॅग्स मिळतात, म्हणजे साखरेच्या, गव्हाच्या पिठाच्या, राईसच्या आणि इतर बरेच सर्व आयटम्स इथे असतात. आणि इथे हे वेगवेगळे समोर सेक्शन आहेत. ड्रायफ्रूट्सचं आहे, मसाल्यांचं आहे, पनीरचं आहे. तर इथून मला काश्मीरी मिरची पावडर मी घेतली. बऱ्याच दिवसापासून भारतातून एकदम मस्त लाल लाल टॉमॅटो येत आहेत. आता माझ्या सर्व भाज्या, फळं, इतर गोष्टी घेऊन झालेल्या आहेत. आता फिश कलेक्ट करते आणि बिलिंगला जाते. तर लुलूमधून घरी आले, ग्रोसरी सर्व शॉपिंग करून. खूप सामान होतं. एका हातात ट्रॉली होती, एका हातात पिशवी होती. त्यामुळे पुढचं काही शूट केलं नाही, पटापट बिलिंग केली, कारण मला याची घाई होती. कारण सगळं वॉश करून आहे ना पाणी त्यातलं जाईपर्यंत नितळत ठेवणं गरजेचं आहे. मॅरिनेशन तर चांगलं होतं. आणि ते सर्व फिश आहे ना मी मस्त वॉश करून आहे ना नितळत ठेवली. तर इथे ही 1 KG मी प्रॉन्स घेतले होते. आणि तुम्ही बघू शकता प्रॉन्सची साईज आहे ना एकदम मोठी आहे. आणि ही एवढी सुरमई आहे. त्या मिंट चटणीसाठी पुदिना, कोथिंबीर, त्याच्यानंतर जिंजर, गार्लिक, मिरची असं ना भरपूर पाण्यामध्ये भिजत घातलेलं आहे, म्हणजे माती जी असेल ना ती खाली बसेल. कारण मिंट चटणीसाठी सुद्धा आहे ना त्यातलं सगळं पाणी निघून जाणं खूप गरजेचं आहे. पहिल्यांदा कोळंबी मॅरिनेशन करायला घेते. तिथे मी कोळंबी घेतलेली आहे. बार्बिक्यू करणार आहे, म्हणजेच तंदुरीचं आपल्याला मॅरिनेशन करायचं आहे, त्याच्यामुळे कर्ड लागणार आहे. तर मी आहे ना हंकर्डसाठी आहे ना काही कपड्यात बांधून नव्हतं ठेवलं, पण सकाळपासून आहे ना मी इथे लागेल तेवढी, कारण चिकन तर मॅरिनेट ऑलरेडी झालेलं आहे. सो आता प्रॉन्सला आणि पनीरच्या मॅरिनेशनसाठी जेवढी कर्ड पाहिजे ना तेवढी मी इथे सकाळपासून आहे ना अशी चाळणीमध्ये ठेवली होती. त्यामध्ये थोडीशी घालते मी. खूप प्रकारचे मसाले आहेत माझ्याकडे. तंदुरी मसाला आहे, मालवणी 2 प्रकारचे, 3 प्रकारचे मसाले आहेत. आणि त्याच्यामुळे ना मी 1-1 स्पून घालते सर्व. तर मी पहिल्यांदा इथे घातलेली आहे थोडीशी हळद, मीठ, 1.5 चमचे एवढीच दही घातलेली आहे. आलं लसूणची पेस्ट सुद्धा मी काल चिकनसाठी जी केली ना तर ती आहेच. माझे जो घरगुती मालवणी मसाला आहे ना तो इथे मी 2 स्पून घालते. हा माझा घरगुती गरम मसाला जो आहे तो घालते. काश्मीरी मिरची पावडर मी जस्ट आता आणलेली आहे ती ॲड करते, कारण आहे ना बॉटलमध्ये भरायची बाकी आहे. हा तंदूरचा मसाला आहे एव्हरेस्टचा, तर तो इथे मी 1 स्पून घालते. खूप जास्त मसाले घालायचे नाहीत, नाही तर काय होतं माहिती आहे, ॲक्च्युअल जी फिशची टेस्ट असते ना ती निघून जाते. त्यामुळे लिंबू पिते आणि थोडीशी कसुरी मेथी घालते.
अगदी थोडीशी, जस्ट फॉर फ्लेवर. सो असं हे सर्व घातलेलं आहे. आता मी व्यवस्थित मॅरिनेट करते. स्पूनने करते कारण आहे ना हाताला थोडंसं चटका लागला आहे, तर मग काय ना तर झोंबतं, त्यामुळे मी स्पूनने करते. कारण मॅरिनेशन हाताने जेव्हा आपण करतो ना तेव्हा ते एकदम छान लागतं. थोडंसं ऑइलसुद्धा मी घालते. सर्व मसाला आहे ना व्यवस्थित त्याला लागून राहिला पाहिजे यासाठी. तर मी म्हटल्याप्रमाणे असे माझ्याकडे खूप जमा होतात हे 1 kgचे दह्याचे डबे, कारण एक संपलं की लगेच नेक्स्ट डबा येतो. सो हे खूप बरे पडतात जेव्हा असं काय हे करायचं असतं ना. आता जे मी ऑलरेडी जवळजवळ 1.5 किलो चिकन मॅरिनेट करून ठेवलं आहे ना, ते सुद्धा अशाच 2 डब्यांमध्ये भरून ठेवलं आहे. म्हणजे हे यूज केले आणि थ्रो केले तरी होऊन जातात. आणि इथे मस्त असं मॅरिनेशन झालेलं आहे. आता हे आहे ना मी या डब्यात लगेचच भरून ठेवते. म्हणजे प्रॉन्स झालं, इथे झालेलं आहे आता प्रॉन्सचं मॅरिनेशन. हा डब्बा सुद्धा मी असाच व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून देते. आता याच्यामध्ये आहे ना मी पनीरसाठी जे लागणार आहे ना मॅरिनेशन, तर पनीरचं कोणीतरी दुसरं आणणार आहे, पण मॅरिनेशनचं जे आहे ना ते मला रेडी करून द्यायचं आहे. तर इथे मी आहे ना घेते कर्ड. तर इथे 1/2 kg पनीरसाठी मी हे जे मॅरिनेशन बनवते, इथे मी एवढं घट्ट दही घेतलंय. मीठ, सर्व तसंच मसाले घालते. हळद घेतलेली आहे, थोडीशी कसुरी मेथी, जिंजर गार्लिक पेस्ट, ऑफकोर्स तंदुरी मसाला, हे मी वेगवेगळे मसाले मला आवडतात वापरायला. सो 2-3 प्रकारचे मसाले आहेत माझ्याकडे, ते सर्व मी ॲड केलं. लेमन सगळं एकाच ठिकाणी घेतलंय मी, म्हणजे कसं ना लक्षात राहतं, काही मिस नाही होत. आणि थोडंसं मी बेसन सुद्धा घालणार आहे. त्यामुळे काय होतं, हे मॅरिनेशन असतं ना ते पनीरला चांगलं घट्ट बसतं. नाही तर ज्यावेळी पनीर ग्रिल होत असतं बार्बिक्यूवरती किंवा जे पण हे असतात स्क्रूज असतात त्याच्यावरती रोटेट होतं, त्यावेळी मग ते मसाला सर्व गळून पडतो. सो तो पनीरला बेसिकली घट्ट धरून राहण्यासाठी थोडंसं बेसन ॲड करायचं आपल्याला. असं करून मी मस्त असा पनीरचा सुद्धा मसाला रेडी केलेला आहे. हा सुद्धा मी आता एका डब्यामध्ये भरून देते. सो मी व्हेज नॉनव्हेज जरी आता करते ना तरी ते सगळं वेगळं करते. तुम्ही पाहिलं तर आता मी नॉनव्हेजच्या मॅरिनेशनसाठी हा वापरला, व्हेजच्या मॅरिनेशनसाठी हे बाउल वापरलं. सो मी सेपरेट केलेले आहेत भांडी. सो हा एवढा पनीरसाठीचा मसाला मी पूर्ण मॅरिनेशन रेडी करून ठेवलेला आहे. हे सुद्धा फ्रीजमध्ये ठेवून देते. आता ऑलमोस्ट आहे ना 12:15 व्हायला आले. आर्विक 12:30 वाजता येईल. तर तेपर्यंत मी इथे ना हे मीठ चटणीसाठी आहे ना सगळं व्यवस्थित पाणी निथळण्यासाठी ठेवलं आहे, कारण ही नाहीतर चटणी पातळ होईल. तर एकीकडे ते होत आहे आणि मीठ चटणीसाठी कर्ड हवी, तर इथे आहे ना मी ती सुद्धा काढून ठेवते आणखी, म्हणजे यातलं सुद्धा पाणी निघून जाईल. तर आता आहे ना मी फिशचं मॅरिनेशन करते. एवढी घेतलेली आहे आलं लसूणची पेस्ट, घालते हळद, आणि मी कशी करणार आहे माहिती आहे, आता ह्याला थोडंसं बार्बिक्यू प्लस आपलं मालवणी टच आपण जसं फिश फ्रायला देतो ना तसं करणार आहे. सो मालवणी मसाले सुद्धा मी ॲड करते यामध्ये, आणि बार्बिक्यूचा मसाला असतो ना तो तंदुरीचा मसाला तो सुद्धा ॲड करते. तो थोडं जास्त प्रमाणात बनवायचं आहे कारण पीसेस जास्त आहेत. तर इथे मी सर्व मसाले थोडे जास्त घेते. इथे हा आहे तंदुरीचा मसाला, काश्मीरी मिरची पावडर, सर्वात इम्पॉर्टंट ते म्हणजे मीठ. मीठ अगदी योग्य प्रमाणात असेल तर मग मच्छीची चव चांगली येते. आगळ, तागळ आता मी ना लागेल तसा टाकत जाते. मस्त असा मसाला मिक्स करून ठेवलेला आहे. आता आर्विक स्कूलमधून येईल, त्याला फ्रेश तो होईल, त्याच्यानंतर त्याला लगेच जेवायला द्यायचं आहे. म्हणजे मी सुद्धा, आम्ही दोघं सोबतच लंच करतो. तेवढ्या वेळात मी कधीतरी आई पप्पांना व्हिडिओ कॉल करून घेते, त्यांच्याशी गप्पा, कारण आर्विकला बघायचं असतं.
त्याच्यामुळे जेवता जेवता तेवढाच वेळ असतो माझ्याकडे, तो मी तेव्हाच व्हिडिओ कॉल करून घेते. तर एवढे पीसेस आहेत. आता मी एक एक करून आहे ना सगळ्याला मसाला लावते, कारण तेच म्हटलं मी असं सगळं एकत्र मसाला मी नाही टाकत, कारण मग तो प्रत्येक पीसेसला नीट लागत नाही. थोडा घट्टसर असा मसाला केला आहे, म्हणजे तो आहे ना अजिबात एकावर एक असे पीस ठेवते ना मी, तरी सुद्धा तो असा ओलसर असेल जास्त तर मग तो निघून जातो एकमेकांना लागून. पण हा निघून नाही जाणार, कारण मी थोडासा असा घट्टसर केलेला आहे. आता मला जावं लागेल, सो मी आहे ना हे असंच ठेवते आणि जाते झाकण मारून. मग आल्यावरती करते. मला सुद्धा आता दुपारी येतील 2 वाजता, मग त्यांना मला सगळं रेडी करून द्यायचं आहे. तर आता सर्व फिशचे पीसेसला आहे ना मस्त मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. आणि आता आर्विक आलाय स्कूलमधून, मग झालं आहे सगळं. तर आता प्रत्येक प्रश्न येतो आणि त्याच्यावर आपण उत्तर जर हो असं दिलं तर आता मला नाही चालत, मला नीट हो बोलायचं, मम्मा माझ्याशी नीट हा बोलायचं, असं सगळं चालू आहे. तर आता प्रश्नांची उत्तरं नीट दिली नाही तर मग आणखी आरडाओरड सुरू होतो. तर आता मी करून घेते मिंट चटणी. त्यासाठी इथे हे जे दही आहे ना ते पूर्ण मी ना फेटून घेते पहिल्यांदा व्यवस्थित. हे ना काही जण मिक्सरला लावतात सगळं ग्राइंड करण्याचं, पण मग ते पातळ होते, त्याच्यामुळे हे ना मस्त असं फेटून घ्यायचं. मी एक पूर्ण बंच पुदिना घेतला होता, एक साधारणतः अर्धा बंच, इथे छोटे छोटे जुडे येतात. तर कोथिंबीर घेतली, एक 5 लसूण घेतले असे एवढ्या साईजचे, इथे जे मोठे जाडे येतात ना 5, आणि थोडंसं आल्याचा तुकडा आणि 4 मिरच्या. तर एवढं आहे ना अजिबात पाणी न घालता थोडं थोडं करून ग्राइंड करून घेते. सॉल्ट आणि लेमन घातलेलं आहे, एवढं ग्राइंड करून घेते. आणि मग बाकीचं पण आहे ना ते ॲड करते. पूर्ण एकदम प्रॉपर प्युरी करून घेतली, अजिबात त्यामध्ये कसलंच आहे ना जाडसर असं राहिलेलं नाही आहे. आणि हे सगळं आता मी या कर्डमध्ये ॲड करते. तिखट आहे ना खूप जास्त नाही करायची, कारण आपण नॉनव्हेज ऑलरेडी सगळं मसालेदार खातो. ग्रिल आयटम जे बार्बिक्यू करतो ते मसालेदार असतं, त्याच्यामुळे त्याला एक मस्त अशी चटपटी टेस्ट देणारी ही चटणी असली पाहिजे. जे पण आयटम खाणार आहोत त्याच्यासोबत ते पण तिखट असतील तर मग सगळं स्पायसी होणार. याला मेन मिंट फ्लेवर, लेमन टेस्ट अशी पाहिजे, चटपटी. आणि चटणी आहे ना काळी पडू नये ना, म्हणून मग याच्यामध्ये ना एखाद 2 आहे ना आईस क्यूब्स टाकते. खूप नाही टाकत, 2-3 टाकते, कारण का पातळ होईल नाही तर. तशी म्हणून मी घट्टच ठेवलेली आहे चटणी. तुम्ही बघू शकताय कन्सिस्टन्सी, रंग सुद्धा छान आलेला आहे, एकदम परफेक्ट झालेली आहे. तर आता 2 वाजलेले आहेत. आर्विकला आणलं तर आमचं दोघांचं जेवण झालं, सर्व आवरलंय. भरपूर भांडी होती. दाखवते इथे कोणतं मॅरिनेशन केलेलं आहे ते. इथे ही सुरमई मॅरिनेट केलेली आहे. ही जवळजवळ आहे ना 1700 ते 1800 ग्रॅमची सुरमई होती. इथे हे प्रॉन्स मॅरिनेट केलेले आहेत. इथे हे चिकन मॅरिनेट केलेलं आहे. प्रॉन्स 1 kg घेतले होते मी, आणि चिकन 1.5 किलो आहे. पनीरसाठीचं मॅरिनेशन वेगळं दिलेलं आहे. आणि ऑफकोर्स बार्बिक्यू करणाऱ्या म्हटल्यावरती मिंट चटणी तर पाहिजेच, तर तीसुद्धा दिलेली आहे. आणि इथे थोडंसं स्प्रिंकल करण्यासाठी ऑइल, आणि ऑफकोर्स मी गार्लिकचं बटर आणलं आहे, म्हणजे आणखी टेस्ट एन्हान्स होईल. तर आणि सोबत ब्रश वगैरे देते. तर आज मित्रांची मज्जा आहे. सर्व रेडी करून दिलं जसं त्यांना पाहिजे होतं तसं. आणि आता मी आवरते सगळं, फायनली पॅक करून देते त्यांना बॅग्समध्ये. तर असा होता आजचा व्लॉग. आजच्या व्लॉगमध्ये ग्रोसरी शॉपिंग करायला गेले होते आणि मंदार जातात कॅम्पेनला. तर त्यांच्या ऑफिसमधले सर्व मित्र आहेत, सगळं प्रिपरेशन करून दिलं. जे जे सांगितलं होतं ते सकाळी मी आता जाऊन फ्रेश घेऊन आले आणि तुमच्यासोबत शेअर केलं मी कसं मॅरिनेट केलं आहे सर्व ते. आणि आता सर्व करून देते पॅक, जेणेकरून ते आता लगेच येतील आणि घेऊन जातील. आणि आर्विकने तेपर्यंत हे काढलेलं आहे. तर मग चला, कसा वाटला आजचा व्लॉग मला नक्की कमेंटद्वारे सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय.